नमस्कार, मी पंजाब डॉक्टर हवामान अभ्यासक. आज आहे 14 ऑगस्ट 2024. आजपासून परत शेतकऱ्याला सांगतो, ज्यावेळेस समजा एखादं समजा लाईट नसली, सॅटेलाईट जर बंद पडलं तर निसर्ग कसा अंदाज देतो तुम्हाला ह्या याच्यानुसार दाखवणार आहे. तर तुम्ही बघा, आज दिवस मावळत असताना असं लाल आभाळ झालेलं आहे, तांबडं झालेलं आहे. असं झाल्याच्या नंतर जवळपास 72 तासामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो. म्हणून हा अंदाज निसर्ग देऊन जातो. ज्यावेळेस समजा दिवस मावळत असताना पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होते, त्याला त्या भागामध्ये जवळपास 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो. हे कारण निसर्ग सांगतो. राज्यामध्ये आज आहे 14 ऑगस्ट. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आणखीन तुम्ही काय करा, 17 तारखेपर्यंत तुम्ही शेतातले कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये 17 तारखेपर्यंत हवामान कोरडं व उष्णता जास्त राहणार आहे. कडक ऊन राहणार आहे, की गरमी राहणार आहे, की खूपच गरमी राहणार आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आता म्हणजे राज्यात आता म्हणजे 17 तारखेनंतर मग राज्यामध्ये पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर राज्यात तरी पण सांगायचं झालं तर विभागावर बोलू तर सुरुवातीला काय आपण पूर्व विदर्भाकडे बघू. आज हे 14, 15, 16च्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये जवळपास चंद्रपूर, नागपूर, त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, बिलोली आपण सांगितलं होतं की तसंच लातूर, अहमदपूर, तसेच सोलापूर या भागापर्यंत ह्या 2-3 दिवसामध्ये पाऊस येणार आहे, म्हणजे तिकडल्या भागामध्ये. पण त्याच्यानंतर राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरण तयार होऊन रात्रीच्याला बी पाऊस येणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सर्वदूर पडणार नाही, फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात एकंदरीत बघितलं तर उत्तर महाराष्ट्राकडे आता 14, 15, 16, 17 पण जवळपास 20, 22 ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शन राहणार, कडक राहणार आहे. गरमी पण खूप राहणार आहे. अशी गरमी राहणार आहे की जशी मुंबईला जशी असते गरमी, तशी गरमी जाणवणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्या भागात देखील आणखीन 3 दिवस म्हणजे 17 तारखेपर्यंत 14, 15, 16, 17 ऑगस्टपर्यंत कडक ऊन, गरमी खूप राहणार आहे. आणि त्याच्यानंतर 18च्या नंतर सांगलीकडे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जर पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा, सांगलीकडल्या शेतकऱ्यांनी आणखीन एक काळजी घेण्याची, कारण की परत एकदा पुन्हा आणखीन एकदा जोरात पाऊस पडणार आणि पुन्हा पूर परिस्थिती येऊ शकते, म्हणून हा एक अंदाज सर्व शेतकऱ्यांसाठी देत आहे. राज्यात एक परत पुन्हा आणखीन मराठवाड्याकडे बघू. मराठवाड्यामध्ये देखील तुम्हाला एक सांगतो की आता 14, 15, 16, 17च्या दरम्यान कडक ऊन राहणार आहे. गरमी इतकी आहे की जशी मुंबईला अशी गरमी जाणार आहे. पण तुरळक ठिकाणी रात्रीच्याला अर्ध्या तासाचा 1 तासाचा पाऊस येईल, पण सर्वदूर पडणार नाही, फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे. आणि परत आपण काय करू की आणखीन पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ देखील 2-3 दिवस आणखीन कडक ऊन पडणार आहे. म्हणजे जवळपास 18 तारखेपर्यंत कडक ऊन राहणार आहे, गरमी देखील राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात देखील 18च्या नंतर पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार होणार, पाऊस येणार आहे. म्हणून सर्वांना एक विनंती, आता ज्यांचे मूग काढायला आलेले आहे, तुम्ही काय करा, 18 तारखेपर्यंत तुमचे मूग काढून घ्या. कारण की 18च्या नंतर पाऊस येणार आहे, पण जोराचा पडणार आहे, शेतातून पाणी बाहेर येणार आहे, म्हणून हा अंदाज. म्हणजे 18 ऑगस्टपासून ते जवळपास 2 सप्टेंबरपर्यंत चांगले 2 पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि तुम्हाला सर्व सांगू इच्छितो की निसर्ग कसा कसा अंदाज देतो सर्व शेतकऱ्याला सांगतो. ज्या वेळेस समजा आज तुम्ही बघा, आज आहे 14 ऑगस्टला ना, खूप ठिकाणी असं तांबडं आभाळ झालं बघा. आजपासून बघा 72 तास मोजा तुमच्या भागामध्ये, त्या भागामध्ये पाऊस येतो का नाही. जिथं जिथं जास्त तांबडं आभाळ दिसतं त्या भागात जास्त पावसाची हजेर लागते, म्हणून हे अंदाज तुम्हाला निसर्ग सांगतोय. म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं, म्हणून खास करून परत एक कालच अंदाज दिला होता, पण परत एक आज देत आहे. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्यामध्ये आता ह्या 14, 15, 16च्या दरम्यान जवळपास 14, 15, 16, 17च्या दरम्यान यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर पुसद, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, बिलोली, आदिलाबाद, त्याच्यानंतर अहमदपूर, त्याच्यानंतर इकडं कर्नाटकच्या बॉर्डरनं जवळ ह्या 2-3 दिवस म्हणजे थोड्या मोजक्या ठिकाणी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, ह्या म्हणजे 18 तारखेपर्यंत आता मुग आलेत काढायला, तर तुम्ही तुमचे मुग काढून घ्या. कारण की 18 ते 2 सप्टेंबर चांगला पाऊस आहे. मग त्याच्यानं पाऊस पडल्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये हार्वेस्टर जाणार नाहीत. हार्वेस्टर न गेल्यामुळं तुमचे मुग त्या ठिकाणी अडकून पडतील. त्याच्यामुळं 18 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या मुगाची काळजी घ्यावी. आणि अचानक वातावरणात परत मी शेतीला जाईल. धन्यवाद.